महायुती म्हणजे फेविकॉलचा मजबूत जोड असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। धाराशिवमधील प्रचार सभेत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली। महायुतीत वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चांवर प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली। की अतिशय चांगले संबंध देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांचे, म्हणजे माझ्या भाषेत सांगायला जर तुम्ही विचाराल तर फेविकॉलचा जोड घेऊन हे तिघे एकत्रितपणे काम करतात आणि या पूर्ण राज्याचा विकास करतायत। त्यामुळे काही गोष्टी मनामध्ये ज्या आहेत त्या भावनांचा विचार तुम्ही वेगळ्या अर्थाने करत असाल तर ते योग्य नाही। 2 नंबरवाल्यांना निवडून दिलं तर हे चोपडा शहर भकास होईल असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणेंवर मंगेश चव्हाण यांनी निशाणा साधलाय। भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी हे वक्तव्य केले। चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आहे। 2 तारखेला 2 नंबरच्या आमच्या उमेदवार साताऱ्याला मत द्यायचं, हा 2 नंबर चॉईस करायचा का 2 नंबर धंदेवाल्याचा 2 नंबर चॉईस करायचा। साताऱ्याला 2 अनुक्रमांकावर तुम्ही निवडून दिलं तर हे शहर 1 नंबर आल्याशिवाय राहणार नाही। आणि ते 2 नंबरचे धंदे करता जर त्यांना तुम्ही निवडून दिलं, त्यांना 1 नंबरला आणलं तर या शहराचा भकास झाल्याशिवाय पुढच्या काळात राहणार नाही। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा समिती जाहीर झाली। मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून जाहीरनामा समितीची घोषणा करण्यात आली। समितीत आमदार पराग अळवणी, योगेश सागर, प्रसाद लाड, संजय उपाध्याय यांचा समावेश आहे। जाहीरनामा समितीत मुंबई भाजप पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। मला एकदा संधी देऊन बघा, मी बारामती बदलून दाखवली असं अजित पवार यांनी म्हटलंय। इथे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही। अजित पवार यांनी दोन्ही क्षीरसागर यांच्यावरती हा निशाणा साधलाय। बाकीचे जिल्हे सुधारले, आपण मागे राहणार का असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केलाय। पुढची पिढी काय म्हणेल, कुणाचं बटन दाबतंय असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। एकदा तुम्ही मला संधी देऊन बघा, मी बारामती बदलून दाखवली। तुमचं जिल्ह्याचं ठिकाण आहे। बीडकरांनो नीट ऐका, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, त्याच्यातला एक बीड जिल्हा आहे आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे। इथं आज देखील चांगल्या प्रकारे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाहीये। याला जबाबदार कोण? असे कचऱ्याचे ढीग वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात। याला जबाबदार कोण? या शहराला योग्य पद्धतीनं नेतृत्व देण्याचं काम जे इथं प्रतिनिधी म्हणून निवडून जातात त्यांचं आहे। हे मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगतोय। अंबरनाथमध्ये शिवसेनेला हरवणं अशक्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। कुणालाही पैसे कमी पडू देणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणालेत। अंबरनाथमध्ये रेकॉर्ड ब्रेक विजय होणार असा दावा सुद्धा एकनाथ शिंदेंनी केलाय। अंबरनाथमध्ये एवढं काम केलं, आपण एवढं काम केलंय कि शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। एवढं सगळं एवढ्या छोट्या शहरामध्ये मोठ्या शहराला लाजवेल असं काम अंबरनाथ मध्ये झालेलं आहे। तुम्हाला जे जे काही लागेल, पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा। विजय तर होईल, परंतु रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे। सगळे विक्रम रेकॉर्ड मोडून पडले पाहिजे। म्हाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सभेमध्ये काही व्हिडिओ लावलेत। माजी आमदार राम सातपुतेंच्या भाषणाचे व्हिडिओ लावून खासदार मोहितेंनी पोलखोल केली। अशी भाषणं करून दहशत कुणाची हे समजतंय अशी टीका खासदार धैर्यशील मोहितेंनी राम सातपुतेंवर केली। मी स्वतः अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा मोहिते पाटीलला देणार नाही, म्हणजे ओळखणार देणार नाही। ती भाषा आहे दहशत कुणाची? संग्रामनगर बसून अकला येईपर्यंत पेट्याला 5 वर्षात रस्ता नाही गेला नाही। सगळे भ्रष्ट अधिकारी आपण बोलले का, तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून त्याला खावं।